नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राजाभाऊ धायगुडे. विद्यार्थी मित्र हो, आज आपणाला लोकभाषा हीच ज्ञानभाषा यशवंतराव चव्हाण यांचा पाठ लक्षात घेणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे, 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण विराजमान झाले. यशवंतराव बळवंतराव चव्हाण असा यांचं पूर्ण नाव आहे. 1914 ते 1984 हा यशवंतराव चव्हाण यांचा कालखंड आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, कृषी औद्योगिक समाज रचनेचे जनक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील एक सुसंस्कृत मुत्सद्दी नेते म्हणून यशवंतराव चव्हाणकडे पाहिलं जातं. यशवंतराव चव्हाण हे विचारवंत होते, साहित्यिक होते, प्रभावी वक्तेही होते, हे तुम्हाला ज्ञात आहेच. सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र या छोट्याशा खेडेगावामध्ये शेतकरी कुटुंबात यशवंतराव चव्हाण यांचा जन्म झाला. यशवंतराव चव्हाण स्वतःच्या कर्तृत्वावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच नाही तर भारताचे उपपंतप्रधानही झाले. यातच त्यांचे मोठेपण आहे. यशवंतराव चव्हाण हे सुसंस्कृत राजकारणी होते. ते साहित्याचे मर्मज्ञ, रसिक आणि प्रतिभा संपन्न लेखकही होते. हे आज आपण इथं लक्षात घेणार आहोत. तर आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा वाटा मोलाचा आहे. कृषी, साहित्य आणि संस्कृतीला दिशा देण्याचं काम यशवंतराव चव्हाणांनी केलं. तसं पाहिलं तर शुद्ध चारित्र्याचे प्रज्ञावंत राजकारणीही होते. एक अष्टपैलू नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. महाराष्ट्राचे थोर नेतेच नाही तर बहुजन समाजवादी लोकशाहीचे यशवंतराव चव्हाण चाहते होते. एक कुशल प्रशासक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. माणुसकीचे मूर्तिमंत रूप म्हणजेच यशवंतराव चव्हाण असंही काहींनी त्यांच्या बाबतीत विचार मांडलेला आहे. कृषी औद्योगिक क्रांतीचे शिल्पकार, याबरोबरच एक मराठी सुसंस्कारित नेता म्हणूनही महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांची ओळख आहे. अनेकांनी त्यांना महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध अशी उपमा दिलेली आहे. याबरोबरच यशवंतराव चव्हाण एक आदर्श मुख्यमंत्री होते, हे तुम्हाला पण माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचा एक श्रेष्ठ महापुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. भारतीय खेळांचा त्राता, संघर्षाऐवजी समन्वय साधणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. यशवंतराव चव्हाण सतत म्हणत असत, पहा, देशानं मला काय दिलं असं न म्हणता मी या देशासाठी काय केलं, असा एक विचार यशवंतराव चव्हाणांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. यशवंतराव चव्हाण जसे उत्कृष्ट राजकारणी होते मित्र हो, तसेच यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट लेखकही होते, हे आपल्याला लक्षात घ्यावयाचं आहे. यशवंतराव चव्हाणांनी ऋणानुबंध, सह्याद्रीचे वारे, शिवनेरीच्या नौबती, याबरोबरच आणखीन विदेशी दर्शन हा पत्रसंग्रह आहे आणि त्यांचं गाजलेलं आत्मचरित्र कृष्णाकाठ अशी मोजकीच पुस्तके पण दर्जेदार यशवंतराव चव्हाणांनी लिहिलेली आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. यशवंतराव चव्हाणांचं कृष्णाकाठ आत्मचरित्र वाचत असताना तेव्हा यशवंतरावांनी माझी जडणघडण कशी झाली, बालपण, ते राजकारणात त्यांनी केलेला प्रवेश, या सर्व गोष्टी आपल्या या कृष्णाकाठमधून यशवंतराव चव्हाणांनी सुंदररित्या टिपलेले आहेत. म्हणून कैलासवासी गदी माडगुळकर ज्यांना म्हणतो आपण, पहा, त्यांनी यशवंतराव चव्हाणांविषयी एक कविता केलेली आहे. पहा, कोटी मुखांनी आशीर्वाद दे महाराष्ट्र माता, कोटी मुखांनी
आशीर्वाद दे महाराष्ट्र माता, औक्षवंत व्हा विजयवंत व्हा प्रियतम यशवंता. अशा प्रकारचं यशवंतरावांचं कार्य म्हणा या कवितेच्या माध्यमातून तेव्हा गदिमांनी टिपलेलं आहे. असो विद्यार्थी मित्र हो, आज आपणाला या प्रस्तुत पाठामध्ये लोकभाषा ही ज्ञानभाषा या भाषणात ते आपले शिक्षण विषयक विचार यशवंतराव चव्हाणांनी मांडलेले आहेत. आणि हे विचार मांडत असताना शिक्षणामधील त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार यशवंतराव चव्हाणांनी केलेला आहे. तेव्हा त्रिभाषा या विषयीचा भाग आज आपणाला लक्षात घ्यावायचा आहे. दुसरं असं की उच्च शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले पाहिजे असा विचार यशवंतराव चव्हाणांनी या पाठामधून मांडलेला आहे, प्रतिपादन केलेलं आहे. तर यशवंतराव चव्हाण महात्मा फुले इतकंच नाही तर लोकमान्य टिळक, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर यशवंतराव चव्हाणांच्या विचार आज आपणाला या ठिकाणी करावयाचा आहे. तर यशवंतराव चव्हाणांनी आपल्या उच्च शिक्षणामध्ये उच्च शिक्षण हे मातृभाषेतूनच का दिलं जावं याविषयीचा भाग अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडलेला आहे. तर मित्र हो, माणसाचे मन शिक्षणाच्या संस्काराने अधिक संपन्न केल्याशिवाय समाज खऱ्या अर्थाने समाज बनत नाही असं यशवंतराव चव्हाणांना सांगायचे. आणि तेव्हा शेती सुधारली पाहिजे. हाती थोडाफार पैसा आला किंवा नवीन बागायती शेतीने फुललेले शिवार दिसले, पण त्या शिवाराच्या पाठीमागे असणारे मन जर आपलं असंस्कृत राहिलं तर त्या शिवाराचा काय उपयोग असं यशवंतराव चव्हाणांना वाटतं. आणि म्हणून आपल्या हिंदुस्थानमध्ये सुद्धा तेव्हा पूर्वी सोन्याचा धूर निघत होता असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. पण त्यांना सांगायचे की मला माहित नाही, तो इतिहासकारांचा प्रश्न आहे, निघालाही असेल सोन्याचा धूर कदाचित, पण आपल्या आठवणीमध्ये तरी हिंदुस्थानच्या जनतेचा सोन्याशी फारसा संबंध आलेला नाही. थोड्याफार लोकांजवळ असेल सोने, पण आम जनतेचा त्याला फारसा स्पर्श झालेला नाही असं यशवंतराव चव्हाणांना सांगायचे. तर या देशातला फार मोठा समाज हजारो वर्ष ज्ञानापासून वंचित राहिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे असं यशवंतराव चव्हाणांना या ठिकाणी आपल्याला सांगतात. पहा, तर यशवंतराव चव्हाण म्हणतात, माझ्या मते ह्या परिस्थितीचे खरं कारण काय आहे. तर तेव्हा ते हेच खरं कारण आपल्या समोर ठेवतात. दुसरं सांगतात की इंग्रजी सत्तेशी आम्ही लढलो, झगडलो, पण इंग्रजी सत्तेने एक फार चांगली गोष्ट केली आणि तेव्हा तिने आपल्या देशाला मुक्त, ज्याला लिबरल म्हणू, मुक्त शिक्षण देण्याचा उपक्रम या ठिकाणी सुरू केला. खऱ्या अर्थाने शिक्षणाचा याप्रमाणे आमच्या समाजात, आमच्या देशात प्रवेश झाला आणि मग तळागाळातील प्रत्येकाला शिक्षण मिळू लागलं असं यशवंतराव चव्हाण सांगतात. पण केवळ शिक्षणाचीच द्वारे मोकळी झाली असे नाही, तर नव्या विचारांचीही द्वारे शिक्षणामुळे मोकळी झाली असं यशवंतराव चव्हाणांनी या पाठामधून आपल्याला सांगितलेलं आहे. दुसरं असं यशवंतराव चव्हाण सांगतात की देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक घटना घडत होत्या. तेव्हा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शिक्षण क्षेत्रात आम्हाला अधिक प्रयत्न करण्याची जरुरी आहे असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. आणि तेव्हा शिक्षणाचे हे लोन आता वेगवेगळ्या संस्थामार्फत म्हणा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न चालू आहे. विज्ञान असेल, कला असेल, वाणिज्य असेल किंवा शेती यासारख्यामध्ये अनेक शास्त्रांचा अभ्यास करण्याची सोय उपलब्ध झालेली आहे आणि महाविद्यालयही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निघत आहेत.
पण काही मंडळींचा असा आक्षेप आहे असं यशवंतराव चव्हाण म्हणतात की काही मंडळींना असं वाटतं किंवा असा काही मंडळींचा आक्षेप आहे की फार महाविद्यालय काढल्याने गुणवत्ता कमी होते आणि पुष्कळ मुले शिकून शहाणी झाली आणि त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत, म्हणजे सुशिक्षित बेकारांचा प्रश्न निर्माण होतो आणि हा एक धोका आहे असं काहींचं मत, काहींना असं वाटतं असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. पण यशवंतराव चव्हाणांनी यात धोका कसला असा विचार मांडलेला आहे आणि यामध्ये धोका असलाच तर सुशिक्षित बेकार आणि अशिक्षित बेकार यामधलाच फार धोका असेल. पण शिक्षणाने देशात बेकारीच निर्माण होणार असेल तर देशामध्ये सुशिक्षित बेकार असणे अधिक चांगले आहे असं मला वाटतं. कारण सुशिक्षित बेकार निदान विचार करू शकतील, आपण बेकार का राहिलो तेव्हा याची तो कारण मीमांसा शोधत राहील. आणि इतकंच नाही तर तेव्हा शिक्षणाने सुशिक्षित बेकारांचा धोका निर्माण होईल या शंकेत काही अर्थ नाही असं यशवंतराव चव्हाणांना या पाठामधून सांगायचे. याबरोबरच आणखीन आज गरज कशाची असेल तर ती म्हणजे विचार लोकांपर्यंत जाऊन पोहोचून यायची आहे. आणि सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करणारी माणसे आज समाजामध्ये निर्माण झाली पाहिजेत. विविध शास्त्रांचा निर्माण करणारी माणसे असतील तेव्हा ती कोणत्या पद्धतीने निर्माण करता येतील, त्यांची गुणवत्ता कशा प्रकारे वाढवता येईल हे पाहण्याचं काम विश्वविद्यालयाचं आहे असा एक विचार यशवंतराव चव्हाणांनी आपल्या पाठामधून सांगितलेला आहे. तेव्हा यशवंतराव चव्हाण सांगतात की मला आशा आहे की या सर्व गोष्टींचा त्यांच्याकडून अधिक गंभीरपणानं विचार होईल असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. दुसरी बाब आता विद्यार्थी मित्रो यामधून आपल्याला लक्षात घ्यायची की यशवंतराव चव्हाणांना वाटतं की मातृभाषेतूनच शिक्षण दिलं गेलं पाहिजे. तसा यशवंतराव चव्हाणांचा आग्रह होता आणि उच्च शिक्षणाच्या प्रश्नामधून आज अनेक प्रश्न आपल्या देशासमोर हे निर्माण झालेले आहेत. त्यातल्याच एक प्रश्नाची हल्ली बरीच चर्चा सुरू आहे. उच्च शिक्षण हे मातृभाषेतून असावे की नसावे. उच्च शिक्षण हे मातृभाषेतून असावे की नसावे, असल्यास त्याची सुरुवात कुठून व्हावी असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. माझी स्वतःची या प्रश्नासंबंधी काही ठाम मते आहेत आणि तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी ती ठाम मते या पाठामधून सांगितलेली आहेत. तर मी 3 भाषांचा, ज्याला थेरी लँग्वेज फॉर्म्युला म्हणतात, त्याचा पुरस्कर्ता आहे असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. मातृभाषेच्या जोडीला हिंदी आणि हिंदीच्या जोडीला काही काळ तरी इंग्रजी हिंदुस्थानमध्ये राहणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी इंग्रजी हातावाला नसून हिंदी पाहिजे म्हणणार आहे. पण त्याचबरोबर हेही सांगू इच्छितो की आमच्या देशातले उच्च शिक्षण हे मातृभाषेतूनच झालं पाहिजे आणि तेव्हा त्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे असं यशवंतराव चव्हाण सांगतात. तर त्याचं कारण सांगतो की मी जे हे बोलतोय ते निवळ भाषेच्या अभिमानाने बोलत नाही, तर मी भाषेवर प्रेम करणारा मनुष्य आहे. पण मी भाषेच्या संकुचित अर्थाने अभिमानी राहिलेलो नाही, हेही तितकंच लक्षात घ्यावं लागतं. तर भाषा ही माणसांना एकत्र आणण्याचे काम करते. एकत्र आणण्याचं साधन बनण्याऐवजी त्यांच्यात ती दुरावा जर निर्माण करीत राहील तर अशी आज आपल्याला भीती वाटू लागलेली आहे असं यशवंतरावांना या पाठामधून सांगायचं आहे. याबरोबरच आणखीन यशवंतराव चव्हाणांनी आपल्या पाठामधून शिक्षणाच्या माध्यमाचा काही संबंध नाही असं ते सांगतात. शिक्षण आम्हाला समाजाच्या खालच्या थरापर्यंत पोहोचवायचं असेल, शिक्षण हे आम्हाला समाजाच्या खालच्या थरापर्यंत जर पोहोचवायचं असेल तर ते परक्या भाषेतून
तेथपर्यंत जाणार कसे? यशवंतराव चव्हाण असा एक विचार मांडतात. 150 वर्षे इंग्रजांचे राज्य या देशावर होतं. 150 वर्ष त्यांनी या देशावर राज्य केलं. ते गेल्यानंतरही आम्ही इंग्रजीतून शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. पण शेवटी आज किती लोकांना इंग्रजी येतं असा प्रश्न त्यांनी समोर ठेवलेला आहे. आणि मग नव्या विषयाचा अभ्यास करून त्या ज्ञानाचा वापर करणे इतकी इंग्रजी किती लोकांना येतं असं त्यांना वाटतं. आणि तेव्हा ते सांगतात की फक्त 4% लोकांना इंग्रजी येतं, बाकी 96% लोकांना इंग्रजी येत नाही असं त्यांना आपल्या त्या पाठातून सांगायचं पहा. आणि मग यामुळं देशामध्ये ज्ञानाला ही माणसं परकी आहेत असाही अर्थ ते सांगतात. मग हे काय शास्त्र आहे असं त्यांना वाटतं. आम्ही म्हणतो की या देशामध्ये आम्हाला लोकशाहीची वाढ करावयाची आहे, लोकशाही बळकट करावयाची आहे, आम्हाला सामान्य माणसाला मोठं करावयाचं आहे. पण अशानं सामान्य माणूस मोठा होणार कसा असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. आणि त्याची सुरुवातीची शक्ती जर परकी भाषा शिकण्यामध्ये निघून गेली तर तो पुढे काय करणार असं यशवंतराव चव्हाण सांगतात. आणि याचा खरोखरी अधिक खोलवर विचार झाला पाहिजे असं ते म्हणतात. इतकंच नाही तर यशवंतराव चव्हाण आपल्या पाठामधून उच्च शिक्षण मातृभाषेतूनच दिलं पाहिजे. याला एक दुसरंही कारण आहे असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. त्याचे काही ऐतिहासिक पुरावे म्हणा यशवंतराव चव्हाणांनी सांगितलेले आहेत. जवळपास क्रांती होऊन सामाजिक उलथापालथ करून एक प्रकारचे नवीन तऱ्हेचे जीवन बनले असे फारसे हिंदुस्थानात कधी घडलेलं नाही. आणि त्याचं खरं कारण असं आहे की सामान्य माणसापर्यंत महत्वाचा विचार किंवा ज्ञान आम्ही जाऊ दिला नाही असं यशवंतराव चव्हाण सांगतात पहा. आणि तेव्हा ती एक माझी तक्रार आहे. आणि तर थोडक्यात सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की ज्ञानभाषा आणि लोकभाषा एक झाल्याशिवाय समाजाचं जीवन समर्थ होत नाही, उन्नत होत नाही, विकसित होत नाही असं यशवंतरावांना आपल्या पाठामधून सांगायचं आहे. मित्र हो, आणखीन यशवंतराव चव्हाण सांगतात ज्ञानभाषा एक आणि लोकभाषा दुसरी अशी हिंदुस्थानच्या जीवनाची परंपरागत कहाणी झालेली आहे. ऋषी मुनींची आणि पंडितांची ज्ञानभाषा ही संस्कृत होती, कारण ती देवभाषा होती. आणि जनसामान्यांची भाषा होती प्राकृत. हे फार पूर्वी, पण नंतरही तेच झालं. आणि तेव्हा मुसलमानी अंमलात ज्ञानभाषा उर्दू, फारसी, अरबी अशी असेली. त्यानंतर इंग्रज आले आणि या देशातली ज्ञानभाषा ही इंग्रजी बनली. लोकभाषा अशा तऱ्हेने दुर्लक्षित राहिल्यावर लोक शहाणे होणार तरी कसे असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. आणि आता स्वातंत्र्यानंतर जेव्हा जनजीवन आम्हाला विकसित करावयाचं आहे असे आम्ही म्हणतो, तेव्हाही लोकभाषा ज्ञानभाषा होणार नसेल तर ज्ञानभाषा हा ज्यांचा मक्ता होता त्यांचे संस्कार आणि त्यांचे साम्राज्य सांस्कृतिक जीवनामध्ये निर्माण होईल असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. ते होऊ देता कामा नये असे माझे स्वतःचे खंबीर मत आहे. काही लोक विचारतात की तुम्ही कोर्टात जाल तेव्हा मराठीत बोलणार काय? तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणतात पण मी म्हणतो कोर्टात मराठी बोलले तर बिघडते कुठे? राज्याची भाषा मराठी आहे. राज्याची भाषा जर मराठी झाली आहे, मल्याळम झाली आहे, बंगाली झाली आहे, तर मग कोर्ट काय राज्याच्या बाहेर आहे? पण मी जे हे बोलतोय ते मराठीच्या अभिमानाने बोलत नाही असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. पण मी जे हे सांगतोय, माझा जो मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे. उच्च शिक्षणासंबंधाने आम्ही जेव्हा बोलतो आहोत
तेव्हा तो आम्हाला एकदा अगदी स्पष्ट केलाच पाहिजे असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. याबरोबरच आणखीन यशवंतराव चव्हाणांनी आपल्या पाठामधून दुसरा एक विचार मांडलेला आहे. आमच्या देशामध्ये भाषेच्या क्षेत्रात पहिली क्रांती जर कोणी केली असेल तर ते म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी केली असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. काल रात्री मी नेवाशाला गेलो होतो आणि त्यानंतर आज मी या ठिकाणी बोलत आहे असं यशवंतराव चव्हाण सांगतात. म्हणून एक गोष्ट मला स्पष्ट केली पाहिजे की नेवाशाला ज्ञानेश्वरांच्या नावाने विद्यालय काढण्याचा संकल्प हा सर्वांनी केलेला आहे. सगळीकडे विद्यालये निघून राहिली आहेत, पण महाराष्ट्राचे खरे विद्यापीठ नेवाशाला आहे. संस्कृत मधल्या ज्ञानाचा मक्ता सगळी विद्वान मंडळी घेऊन बसलेली होती. त्या विद्वानांच्या तावडीतून ज्ञानाला सोडून मराठीत ज्ञानाचा पहिला वृक्ष कोणी लावला असेल तर ते म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी नेवाशा या ठिकाणी लावलेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात लोकभाषेने ज्ञान भाषेचे पहिले पाऊल हे नेवाशाला टाकलेले आहे. नेवाशाला टाकले आणि म्हणून नेवाशाला एक आधुनिक ज्ञानदीप आता उभा राहतो आहे. याबद्दल आपणा सर्वांना आनंद वाटला पाहिजे असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. याबरोबरच आणखीन यशवंतराव चव्हाणांनी लोकभाषा हीच ज्ञानभाषा या पाठामधून उच्च शिक्षणाच्या माध्यमातून मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो की मराठी भाषेतून उच्च शिक्षण देता येणार नाही असे आपण का म्हणता? आणि आम्ही मोठ्या अभिमानाने सांगत असतो की अमृतातेही पैजा जिंके अशी प्रतिज्ञा करून रसिकांचे मन वळवीत ही भाषा ज्ञानाच्या दिशेने पावलामागून पावले टाकीत चाललेली आहे. मग तिला अलीकडेच काही समजणार नाही हे कसे? खरे म्हणजे भाषा ही विचाराच्या पाठीमागे येत असते. भाषेचे खरे सामर्थ्य हे विचार व्यक्त करण्यात आहे असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. इतकंच नाही तर संशोधनाच्या क्षेत्रात नवे विचार आणण्याचा प्रयत्न करणारी माणसं जसजशी निर्माण झाली पाहिजेत किंवा जसजशी निर्माण होतील वाढतील तसतशी भाषा वाढत जाईल. नवे अनुभव आले भाषाही वाढेल असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. सुरुवातीला मोटारीची कल्पना आली, एक नवी परिभाषा आली पहा. इतकंच नाही तर साखर कारखाने आले, त्याबरोबर कितीतरी नव्या कल्पना आल्या, नवीन जीवन आले, नवा विचार आला की भाषा नवे रंगरूप घेऊन आपल्यापाशी येते असं यशवंतराव चव्हाणांना सांगायचे. भाषेचे स्वरूप हे असे आहे, जेव्हा भाषा ही सतत वाढत राहील याबद्दल शंका नको. आम्ही जर ठरवले की रसायनशास्त्र हे मराठीतून शिकवायचे असेल तर त्यात काय अवघड आहे असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हे मात्र खरं आहे, पण निवळ परक्या लोकांच्या ग्रंथाचे मराठीत भाषांतर करून मराठी भाषा वाढेल असं नाही. माझ्या मते भाषांतरी भाषा फारशी चांगली नसते. कुठपर्यंत आपण इतर भाषेचं मराठीत भाषांतर करीत राहायचं? यशवंतराव चव्हाण म्हणतात की जमिनीतले पाणी, जमिनीतले सत्वे आणि जमिनीत इतर जी काही शक्ती असेल ती घेऊन पिऊन जमिनीतून ऊस जसा वाढत जातो तशी भाषा ही जिवंत असली पाहिजे. मराठी भाषेने मराठी मनाचा कस घेऊनच वाढले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने मराठी भाषा वाढेल, अधिकाधिक उत्कर्ष पावेल असं यशवंतराव चव्हाण सांगतात. इतकंच नाही तर शिक्षणाचा भाषेशी निकटचा संबंध असतो म्हणून हे सर्व मी बोलत आहे. आपल्या घटनेमध्ये ज्यांचा उल्लेख केलेला आहे त्या सगळ्या भाषा महत्वाच्या आहेत.
या सर्व भाषा उच्च शिक्षणाचे माध्यम बनलेले आहेत, पण त्यासाठी इंग्रजीवर बहिष्कार टाकण्याचं कारण नाही. इंग्रजी ही एक अभ्यासाची भाषा राहील. जगातील माहिती आणि ज्ञान आम्हाला समजण्याकरिता आणि दक्षिणमध्ये हिंदी नको म्हणून ते वेळ आहे. त्यासाठी इंग्रजी भाषा आपल्याकडे काही काळ तरी राहिली पाहिजे असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. हिंदी नको हे जरी वेळ असले तरी ते आपल्याच घरातले वेळ आहे आणि ते आपण सांभाळले पाहिजे. त्याला बरोबर घेऊन आपण पुढे गेले पाहिजे. या वेळामागे जे काय रागलोभ असतील ते आपण समजून घेतले पाहिजे आणि आपण आपले मन पटवून देण्याचा सतत प्रयत्नही केला पाहिजे असं यशवंतराव चव्हाण सांगतात. त्याशिवाय यातून दुसरा मार्ग नाही. इतकंच नाही तर यशवंतराव चव्हाणांनी आपल्या पाठामधून मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषा राहतील असं सांगितलेलं आहे. परंतु मातृभाषा माध्यम होणे हे जे ध्येय आहे ते योग्य आहे, रास्त आहे आणि त्याचा पाठपुरावा विद्वानांनी सतत केला पाहिजे. काही विद्वानांना त्यांचे शिक्षण इंग्रजीतून झालेलं असल्यामुळं आपल्याला मातृभाषेतून कसे शिकविता येईल ही एक त्यांना भीती वाटते. तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणतात की मी त्यांना विचारू इच्छितो, अहो तुम्ही ज्ञान शिकला की भाषा शिकली? भाषा शिकता. तुम्ही इंग्रजीतून जरी ज्ञान शिकला असला तरी तुम्हाला ते तुमच्या मातृभाषेतून सांगता आले पाहिजे आणि म्हणून प्रयत्न करा असा एक सल्ला ते देतात. मोडके तोडके बोलावयास सुरुवात करा. प्रयत्न केल्यास सर्व काही जमेल असं यशवंतराव चव्हाणांना वाटतं. पहा या संदर्भामध्ये तेव्हा एक यशवंतराव चव्हाण आपला भागमना या पाठामधून व्यक्त करताना आपणाला दिसून येतात. तर अशा पद्धतीनं यशवंतराव चव्हाणांनी आपल्या या पाठामधून विविध अशा प्रकारचा एक विचारमना मांडले आपणाला दिसून येतो. तर आज मातृभाषा कशी गरज आहे, तेव्हा मातृभाषेतूनच शिक्षण हे मिळालं पाहिजे याधीच आग्रह यशवंतराव चव्हाणांनी आपल्या पाठामधून धरलेला दिसून येतो. त्या दृष्टिकोनातून एक विचारमना लोकभाषा हीच ज्ञानभाषा झाली पाहिजे असं यशवंतराव चव्हाणांना वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून यशवंतराव चव्हाण एक विचार मुद्दा आपल्या पाठामधून मांडताना दिसून येतात. तर या ठिकाणी आपण थांबूया. सागर हा ओके केलंय मी. आता लाल दाबायचं. राज्याची भाषा जर मराठी झाली आहे, मल्याळम झाली आहे, बंगाली झाली आहे, तर मग कोर्ट काय राज्याच्या बाहेर आहे? पण मी जे हे बोलतोय ते मराठीच्या अभिमानाने बोलत नाही असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. पण मी जे हे सांगतोय, माझा जो मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे. उच्च शिक्षणासंबंधाने आम्ही जेव्हा बोलतो आहोत तेव्हा तो आम्हाला एकदा अगदी स्पष्ट केलाच पाहिजे असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. याबरोबरच आणखीन यशवंतराव चव्हाणांनी आपल्या पाठामधून दुसरा एक विचार मांडलेला आहे. आमच्या देशामध्ये भाषेच्या क्षेत्रात पहिली क्रांती जर कोणी केली असेल तर ते म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी केली असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. काल रात्री मी नेवाशाला गेलो होतो आणि त्यानंतर आज मी या ठिकाणी बोलत आहे असं यशवंतराव चव्हाण सांगतात. म्हणून एक गोष्ट मला स्पष्ट केली पाहिजे की नेवाशाला ज्ञानेश्वरांच्या नावाने विद्यालय काढण्याचा संकल्प हा सर्वांनी केलेला आहे. सगळीकडे विद्यालये निघून राहिली आहेत, पण महाराष्ट्राचे खरे विद्यापीठ नेवाशाला आहे. संस्कृत मधल्या ज्ञानाचा मक्ता सगळी विद्वान मंडळी घेऊन बसलेली होती. त्या विद्वानांच्या तावडीतून ज्ञानाला सोडून मराठीत ज्ञानाचा पहिला वृक्ष कोणी लावला असेल
तर ते म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी नेवासा या ठिकाणी लावलेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात लोकभाषेने ज्ञान भाषेचे पहिले पाऊल हे नेवाशाला टाकलेले आहे. नेवाशाला टाकले आणि म्हणून नेवाशालाही एक आधुनिक ज्ञानदीप आता उभा राहतो आहे. याबद्दल आपणा सर्वांना आनंद वाटला पाहिजे असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. याबरोबरच आणखी यशवंतराव चव्हाणांनी लोकभाषा हीच ज्ञानभाषा या पाठामधून उच्च शिक्षणाच्या माध्यमातून मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो की मराठी भाषेतून उच्च शिक्षण देता येणार नाही असे आपण का म्हणता? आणि आम्ही मोठ्या अभिमानाने सांगत असतो की अमृतातेही पैजा जिंके अशी प्रतिज्ञा करून रसिकांचे मन वळवीत ही भाषा ज्ञानाच्या दिशेने पावलामागून पावले टाकीत चाललेली आहे. मग तिला अलीकडेच काही समजणार नाही हे कसे? खरे म्हणजे भाषा ही विचाराच्या पाठीमागे येत असते. भाषेचे खरे सामर्थ्य हे विचार व्यक्त करण्यात आहे असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. इतकंच नाही तर संशोधनाच्या क्षेत्रात नवे विचार आणण्याचा प्रयत्न करणारी माणसं जसजशी निर्माण झाली पाहिजेत किंवा जसजशी निर्माण होतील वाढतील तसतशी भाषा वाढत जाईल. नवे अनुभव आले भाषाही वाढेल असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. सुरुवातीला मोटारीची कल्पना आली, एक नवी परिभाषा आली पहा. इतकंच नाही तर साखर कारखाने आले, त्याबरोबर कितीतरी नव्या कल्पना आल्या, नवीन जीवन आले, नवा विचार आला की भाषा नवे रंगरूप घेऊन आपल्यापाशी येते असं यशवंतराव चव्हाणांना सांगायचे. भाषेचे स्वरूप हे असे आहे, जेव्हा भाषा ही सतत वाढत राहील याबद्दल शंका नको. आम्ही जर ठरवले की रसायनशास्त्र हे मराठीतून शिकवायचे असेल तर त्यात काय अवघड आहे असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हे मात्र खरं आहे, पण निवळ परक्या लोकांच्या ग्रंथाचे मराठीत भाषांतर करून मराठी भाषा वाढेल असं नाही. माझ्या मते भाषांतरी भाषा फारशी चांगली नसते. कुठपर्यंत आपण इतर भाषेचं मराठीत भाषांतर करीत राहायचं? यशवंतराव चव्हाण म्हणतात की जमिनीतले पाणी, जमिनीतले सत्वे आणि जमिनीत इतर जी काही शक्ती असेल ती घेऊन पिऊन जमिनीतून ऊस जसा वाढत जातो तशी भाषा ही जिवंत असली पाहिजे. मराठी भाषेने मराठी मनाचा कस घेऊनच वाढले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने मराठी भाषा वाढेल, अधिकाधिक उत्कर्ष पावेल असं यशवंतराव चव्हाण सांगतात. इतकंच नाही तर शिक्षणाचा भाषेशी निकटचा संबंध असतो म्हणून हे सर्व मी बोलत आहे. आपल्या घटनेमध्ये ज्यांचा उल्लेख केलेला आहे त्या सगळ्या भाषा महत्वाच्या आहेत. या सर्व भाषा उच्च शिक्षणाचे माध्यम बनलेले आहेत, पण त्यासाठी इंग्रजीवर बहिष्कार टाकण्याचे कारण नाही. इंग्रजी ही एक अभ्यासाची भाषा राहील. जगातील माहिती आणि ज्ञान आम्हाला समजण्याकरिता आणि दक्षिणमध्ये हिंदी नको म्हणून ते वेळ आहे. त्यासाठी इंग्रजी भाषा आपल्याकडे काही काळ तरी राहिली पाहिजे असं यशवंतराव चव्हाण म्हणतात. हिंदी नको हे जरी वेळ असले तरी ते आपल्याच घरातले वेळ आहे आणि ते आपण सांभाळले पाहिजे. त्याला बरोबर घेऊन आपण पुढे गेले पाहिजे. या वेळामागे जे काय रागलोभ असतील ते आपण समजून घेतले पाहिजे आणि आपण आपले मन पटवून देण्याचा सतत प्रयत्नही केला पाहिजे असं यशवंतराव चव्हाण सांगतात. त्याशिवाय यातून दुसरा मार्ग नाही. इतकंच नाही तर यशवंतराव चव्हाणांनी आपल्या पाठामधून मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषा राहतील असं सांगितलेलं आहे.
परंतु मातृभाषा माध्यम होणे हे जे ध्येय आहे ते योग्य आहे, रास्त आहे आणि त्याचा पाठपुरावा विद्वानांनी सतत केला पाहिजे. काही विद्वानांना त्यांचे शिक्षण इंग्रजीतून झालेलं असल्यामुळं आपल्याला मातृभाषेतून कसे शिकविता येईल ही एक त्यांना भीती वाटते. तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणतात की मी त्यांना विचारू इच्छितो, अहो तुम्ही ज्ञान शिकला की भाषा शिकली? भाषा शिकता. तुम्ही इंग्रजीतून जरी ज्ञान शिकला असला तरी तुम्हाला ते तुमच्या मातृभाषेतून सांगता आले पाहिजे आणि म्हणून प्रयत्न करा असा एक सल्ला ते देतात. मोडके तोडके बोलावयास सुरुवात करा, प्रयत्न केल्यास सर्व काही जमेल असं यशवंतराव चव्हाणांना वाटतं. पहा, या संदर्भामध्ये तेव्हा एक यशवंतराव चव्हाण आपला भागमना या पाठामधून व्यक्त करताना आपणाला दिसून येतात. तर अशा पद्धतीनं यशवंतराव चव्हाणांनी आपल्या या पाठामधून विविध अशा प्रकारचा एक विचारमना मांडले आपणाला दिसून येतो. तर आज मातृभाषा कशी गरज आहे, तेव्हा मातृभाषेतूनच शिक्षण हे मिळालं पाहिजे यादीच आग्रह यशवंतराव चव्हाणांनी आपल्या पाठामधून धरलेला दिसून येतो. त्या दृष्टिकोनातून एक विचारमना, लोकभाषा हीच ज्ञानभाषा झाली पाहिजे असं यशवंतराव चव्हाणांना वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून यशवंतराव चव्हाण एक विचार मुद्दा आपल्या पाठामधून मांडताना दिसून येतात. तर या ठिकाणी आपण थांबूया. सागर, हा ओके केलंय मी. आता लाल दाबायचं.